आज मी कोल्ड कॉफी बनवतेय, तर तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी। आपल्याला काय काय लागणार आहे? साखर, मग लागणार आहे आपल्याला मेन म्हणजे कॉफी, मग लागणार आहे आपल्याला दूध आणि मग लागणार आहे आपल्याला हे व्हॅनिला आईस्क्रीम आणि हे पण एक इन्ग्रेडियंट आहे बरं का आपल्याला वापरायचं आहे ते शेवटी। आणि आपल्याला लागणार आहे ही फ्रॉथ मशीन। खरं पण फ्रॉथ मशीन जरी नसेल ना तरी आपल्याकडे रिप्लेसमेंट आहे मिक्सरचं भांडं, त्याच्यात पण आपण बनवू शकतो। आणि ह्या फ्रॉथ मशीन साठी आम्ही आज कोल्ड कॉफी बनवतोय। हे आणलंय आम्ही खूप दिवस झालं, पण याचा वापरच आम्ही केला नाही। सगळ्यात पहिल्यांदा घ्यायची कॉफी, खूप सारी कॉफी टाकली की त्यात टाकायची साखर, गोड आपल्याला किती हवंय त्यानुसार टाकायची आणि मग थोडंसं त्याच्यात दूध टाकायचं आणि मग या फ्रॉथ मशीनने असं हे प्रॉपर फ्रॉथ करून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यात मी घेते व्हॅनिला आईस्क्रीम। आम्ही हे व्हॅनिला आईस्क्रीम टाकतोय कारण आम्हाला थिक कोल्ड कॉफी आवडते। जर थिक नको असेल तुम्हाला तर मग तुम्ही हे स्किप पण करू शकता। आणि या आईस्क्रीमच्या डब्यावरचं झाकण जो चाटल्याशिवाय फेकून देतो ना, तो खरा आईस्क्रीम लवर असूच शकत नाही। याच्यात ते कॉफी जी फ्रॉथ केलेली ना साखर मिक्स करून ती थोडीशी मी ऍड करते आणि बाकीची आपण अशीच फ्रॉथ करायची आणि मग याच्यात मी टाकते थोडंसं दूध। आपल्याला जितकी कॉफी हवी आहे ना तितकं आपण मोजूनच टाकूया म्हणजे बेटर आहे। मी हे फ्रीज मधलं थंड दूध वापरले बरं का, तुम्ही बर्फ पण टाकू शकता। आणि असा ग्लासला छान हे सगळं लावून घ्यायचंय। माझ्या स्किनला जज नका करू, मी फर्स्ट टाइम करते बरं का। आणि आता याच्यात कॉफी ओतायची आणि याच्यावर आपला जो फ्रॉथ केलेला ना आपण तो याच्यावर थोडासा ऍड करायचा असं आणि वरून परत आणि थोडंसं सिरप ऍड करायचं। आणि दुसऱ्या ग्लासमध्ये बघा मी किती मस्त हार्ट काढलाय, तरी छान दिसते। तर असे 2 ग्लास तयार आहेत या कॉफी प्यायला।